नमस्कार. मराठ्यांनी कोणाला साथ द्यावी, आघाडी की युती? खरं तर मराठा म्हणून फक्त मराठा हिताचा विचार केला तर हा प्रश्नच निरर्थक आहे. कारण बरेच जण यापैकी एक विकल्प लगेच निवडतील. पण हाच विकल्प का, असा प्रश्न केला तर मात्र उत्तर देता येणार नाही. आणि उत्तर दिलं तरी सर्वांचं समाधान करता येणार नाही. कारण दोन्ही बाजूला मराठे आहेत, प्रत्येकाचे आपापले तर्क आहेत, मुद्दे आहेत आणि दुसऱ्यांवर टीका करण्यासाठी कारणे आहेत. म्हणजेच हा प्रश्न विचारताच मराठा समाजाचे दोन गट पडतात आणि वादविवाद सुरू होतो. तरीही आपण हा प्रश्न विचारला आहे कारण मराठ्यांना जेवढा रस हा मराठा हिताच्या गोष्टीमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त रस हा राजकारणामध्ये आहे. आज लोकसभा निवडणूक चालू आहे आणि आपण कोणाला मत द्यायचं, कोणाला नाही, यानं काय केलं, त्यानं काय केलं, याची जिरवायची हे करत आहोत. आपण सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये पूर्णपणे सक्रिय आहोत, परंतु एका गोष्टीकडे मात्र आपण अजिबात लक्ष देत नाही. आज मराठ्यांची मुख्य मागणी सरसकट ओबीसी मधून आरक्षण ही आहे. आम्ही निवडून आल्यानंतर अशा प्रकारचं आरक्षण देऊ असं कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात नाही. कोणताही राजकीय नेता आम्ही या प्रकारचं आरक्षण देऊ असं प्रचारामध्ये ठामपणे बोलणं तर सोडा, साधं नावही घेत नाही. उभे राहिलेल्या उमेदवारापैकी एक तरी उमेदवार मी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या बाजूने ठामपणे उभा आहे असं बोलला आहे का? मग जर निकाल काहीही आला तरी आपली परिस्थिती तीच राहणार असेल तर आपण का कामधंदा सोडून एकमेकांना शिव्या देत आहोत? काही तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल होत आहेत. पुढच्या काळामध्ये आघाडीमध्ये कोणते पक्ष आणि नेते असतील किंवा युतीमध्ये कोणते पक्ष आणि नेते असतील हे आपल्याला माहीत आहे का? आपल्यालाच काय, स्वतः पक्ष आणि नेत्यांना तरी माहीत आहे का की आपण भविष्यामध्ये कोणत्या बाजूला असू? मग आपण कोणत्या आधारावर विकल्प निवडत आहोत? आपला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मराठ्यांच्या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर सर्व मराठा समाज एकत्र असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पक्षीय राजकारणापासून दूर राहावे लागेल. अन्यथा मराठ्यांचे दोन गट पडतात आणि आपल्यातच लढतात. धन्यवाद.